एससीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणावर आता 4 ऑक्टोबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणी दरम्यान मराठ्यांना आता 2 आरक्षण असल्याचं कोर्टाने म्हटलंय। या 2 आरक्षणापैकी कोणतं आरक्षण ठेवायचं याबाबत निर्णय घेतला का अशी विचारणा कोर्टाने केली। राज्यात 28% मराठा त्यातले 25% गरीब असल्याचं महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी कोर्टाला सांगितलंय। दरम्यान मराठा समाज हा मागास नाही असा युक्तिवाद प्रदीप संचेती यांनी कोर्टात केला। बघा कोर्ट काय म्हणालं, काय घडलं नेमकं कोर्टात आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा प्रदीप संचेती बोलले की पात्र मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला आता 2 रिझर्वेशन आहेत। राज्य सरकारने निर्णय घेतलाय का की कोणतं रिझर्वेशन कायम ठेवायचं असा सवाल कोर्टाने केला। राज्यात 28% मराठा आहे त्यातले 25% गरीब आहेत। मराठा समाज मागास नाही। 70% मराठ्यांना शिक्षणासाठी फायदा आहे आणि 30% ओपन हे तुम्ही वारंवार अधोरेखित करत आहात। जयश्री पाटील यांनी पण मराठा मागासवर्गीय नाही हे डेटा दाखवून स्पष्ट केलंय। एकूण डेटा पाहता मराठा मागासवर्गीय असल्याचं दिसून येत नाही। शैक्षणिक मागासले पण कुठेही स्पष्ट होत नसताना एससीबीसीचं आरक्षण त्यांना दिलं असं प्रदीप संचेतींनी म्हटलंय आणि दोन्हीकडे त्यांना आरक्षण देता येणार नाही असा युक्तिवाद प्रदीप संचेतींनी केला। आयोगाचे निकष जी जात मागास सिद्ध होईल तिला 50% आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं। त्याला तुम्ही 50% बाहेर घेताय, त्याच्यामुळे ते आरक्षण टिकतच नाही आहे। कोणी जरी आलं तरी पण पोरांचे ॲडमिशन होतात, नोकऱ्या होत्यात आणि ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळं होतं पुन्हा। म्हणून आमचं म्हणणं आहे की ते 10% आरक्षण 50% आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग ते टिकतंय। असं ते टिकतच नाही आहे। ते उगा आता होईल तात्पुरतं दिसतंय ते फक्त, म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे तेच आम्हाला पाहिजे। तर मराठा मागास असल्याचं सिद्ध करा असं हायकोर्टानं सरकारला सांगितलं, त्यामुळे आता सरकारची कोर्टात कसोटी लागणार आहे। बघा एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा समाजाला कसा फायदा होतोय ते आपण पाहतोय। मराठा समाज मागास आणि मुख्य प्रवाहात नसल्याचं राज्य सरकारला सिद्ध करावं लागणार आहे। 3 प्रवर्गात मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करावं लागणार। बघा आरक्षण टिकवण्यासाठी आता राज्य सरकारची कसोटी आहे। शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकरित्या समाज मागास असल्याचं कोर्टासमोर मांडावं लागेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।